नमस्कार. श्री मात्रे नमः. हर हर महादेव. माझ्या या त्रिपुर सुंदरी चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आज प्रथम मी तुमची क्षमा मागते, कारण का खूप मध्ये गॅप घेऊन मी हा व्हिडिओ तयार करते. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक जर्नी म्हणजे काय आणि त्याचा इफेक्ट आपल्या आत्म्यावरती कसा पडतो याबद्दल थोडंसं मी सांगितलं होतं तुम्हाला. आज आपण पाहूया त्याची सुरुवात कशी होते. आध्यात्मिक जर्नी जेव्हा तुमच्या आयुष्यात या जर्नीचा उगम होतो किंवा म्हटलं जातं की आध्यात्मिक जागृती तुम्हाला होते, ती अशी सडन एका दिवसात होत नाही. त्याची इम्पॅक्ट आपल्याला 1 ते 2 1 वर्ष आधी किंवा 2 वर्ष आधीपासून हळूहळू दिसायला सुरुवात होते. जेव्हा तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक जर्नी स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट अचानक तुमच्या आयुष्यात उभे राहिलेले तुम्हाला जाणवतात. मग ते कुठल्याही फील्डमध्ये असो, मग ते तुमच्या करिअर वाईज असो, तुमच्या शारीरिक दुखण्यापासून असो, मानसिक त्रासापासून असो किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये असो, तुम्हाला अपडाऊन खूप प्रमाणात दिसतात. आणि त्या गोंधळात तुम्हाला कळतच नसतं की हे काय चाललं आहे माझ्या मागं. तुम्ही थोडे हताश होता, थोडे घाबरता. अरे माझं कुठं काही चुकलं तर नाही, मी कर्मकांडात कुठे कमी पडलो का, मी देवधर्म करायला कुठं कमी पडलो का, माझ्यावर कोणी काळी जादू केली का, कोणी माझ्यावर करणी केली का, कोणाची नजर लागली का. अशा प्रकारे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहतात. मग आपण त्या विचारात असतो. सडनली तुम्हाला स्वप्नात साक्षात्कार होतो किंवा अशी घटना तुमच्या आयुष्यात घडते की तुम्ही शेक होऊन जाता की अरे हे काय झालं. तुम्हाला असं वाटतं आता सगळं संपलं. त्यावेळेला तुम्ही बाहेर न पाहता तुम्ही आत पाहता. रोज पूजा करणारा व्यक्ती त्या दिवशी पूजा न करता फक्त स्तब्धपणे त्या मूर्तीसमोर उभा राहतो. आणि स्वतःशी प्रश्न तर करतो, पण ते समोर ज्याच्या समोर तो उभा राहिलाय त्या भगवंतावर प्रश्नाचा भडीमार करतो. का, कशासाठी, मीच का, असंच का, तसंच का. जेव्हा ही प्रश्नांची भडीमार भगवंतावर करत असतो तेव्हा तो हक्क दाखवत असतो की भगवंता, मी तुझं लेकरू आहे ना, मग मला हे का. कारण तेव्हा आहे ना, त्या वेळेला आपल्याला आपल्या कर्माची ओळख होत नसते. आपण त्या अवेअरनेसमध्येच नसतो की आपण कुठेतरी कर्मात चुकतो. आपण आत्ताच नाही तर जेवढे काही आपण जन्म घेतले त्या अनंत जन्मात आपण किती चुका करत करत आज इथपर्यंत आलो. पण आज जो आपण आलो आहे तो आपल्या आयुष्याचा काहीतरी असा भाग आहे की भगवंताने आपल्याला निवडलं. हे कधी कळतं, हे जेव्हा त्याला साक्षात्कार होतो तेव्हा त्याला कळतं. कारण आपल्याला आधी माहितीच नसतं कर्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय. फक्त आपल्याला एवढं माहिती असतं की मला कोणीतरी शाप दिला, माझ्या कोणीतरी काळी विद्या केली, मला कोणीतरी करणी केली, माझ्या मागं काहीतरी लावून दिलं, मी देवाधर्माचं एवढं करते, माझ्या कुटुंबामध्ये काही
कुळकुळाचार करायचा राहिला असेल म्हणून माझ्या मागे लागलं. अशा आपण परंपरेने आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये होणाऱ्या परंपरेच्या या रिलिजियसमध्ये आपण आपले कर्मकांड करत असतो. पण जेव्हा एखाद्या सोलचं जेव्हा खरंच आध्यात्मिक जागृती होते तेव्हा त्याला आत्मिकतेने नक्की काय हे चाललं आहे याचा तो शोध घ्यायला लागतो. तो शोधायला लागतो स्वतःला, तो शोधायला लागतो या ब्रह्मांडाला, शोधायला लागतो त्या भगवंताला, त्या भगवंती ऊर्जेला शोधायला लागतो. आणि कुठेतरी तो शांतसुद्धा होतो की का हे असंच का. आणि त्याला मिळणारे जी मोठी काय म्हणतात मोठे जे संकट त्याच्यावर आलेले असतात तो शॉक त्याला मिळत असतो. त्या शॉकमधनं त्याचे डोळे खडाखड उघडत असतात. भगवंत जेव्हा आपल्याला त्याच्याकडे त्याला घ्यायचं असतं, आपल्याला पूर्णतः त्याचा करून घ्यायचं असतं ना, तेव्हा भगवंत आपल्याला पहिला रिकामा करतो. आता रिकामा म्हणजे काय तर आपण परंपरेने ज्या झोळीमध्ये आपल्या कार्मिक झोळीमध्ये जे भरून आणलेलं असतं, भगवंत म्हणतो मला फक्त तू हवा आहेस कारण तू माझा आहेस. मला हे तू काही गोळा केलेलं हे मला काही नको, हे सगळं तू सोडून द्या आणि मगच तू माझ्याकडे ये. मग आपण इतकं मोहमायेत अडकलेलं असतो की आपल्याला काही सुटवत नाही, आपण काही सोडू शकत नाही. आपल्याला आपली नाती खूप जवळची वाटतात, आपल्याला घरदार प्रॉपर्टी पैसा हा सर्वात महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे आपण ते सोडत नाही. आपण भगवंताची हाक ऐकत नाही. जसं एखाद्या बाळाला जर आई हाक मारत असेल, एकदा हाक मारते बाळा ये इकडं, दोनदा हाक मारते बाळा ये इकडं, आणि पण जर तरीही त्या बाळाने ऐकूनही न ऐकल्यासारखं केल्यानंतर आई काय करते, एक रट्टा देते, तुला कळत नाही मी आवाज देते म्हणून. तसंच भगवंताचं काही असतं, कारण ती आपली आई आहे, तो ब्रह्मांड, ती परमपिता पराशक्ती आहे, ती अख्ख्या विश्वाची आई आणि बाबा आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी द्यायचं असतं आणि आपल्याला जेव्हा आवाज दिला जातो ना, तेव्हा एका हाकेमध्ये बाळाने जर तिथे गेलं तर त्या बाळाला सर्व काही त्या बाळाला त्या आईचं प्रेम थोडं जास्त मिळतं. पण बाळ खेळण्यामध्ये गुंतलेलं असतं ना, बाळाच्या हातात खेळणं असतं, त्या खेळण्यामध्ये तो गुंतलेला असतो, त्याला आईचा आवाज ऐकू येतो पण तो दुर्लक्ष करतो. तसंच काही आपल्या बाबतीतही घडत असतं. आपणही असंच करतो. जेव्हा भगवंत आवाज देतो तेव्हा आपण आपल्या संसारामध्ये इतकं गुंगलेलं असतो की आपल्याला त्याचा आवाजच येत नाही. पण जेव्हा कर्माचा फटका आपल्याला बसतो आणि आपलं आत्मा हलतो ना, तेव्हा आपल्याला त्या भगवंताचा आवाज ऐकतो. आणि आध्यात्मिक जागृती अशी सहज गोडी गुलाबीत होत नसते, ती ट्रिगर देऊनच होत असते. सो असंच काही माझ्या आयुष्यात घडलं. आणि भगवंत त्याच आत्म्याला निवडतो की तो भगवंताच्या ऊर्जेला आत्मसात करण्याची ताकद ठेवतो. जो भगवंताच्या एका आवाजाला उभा राहतो, जो पूर्णतः त्याला समर्पित होतो, त्याचा आवाज ऐकल्या क्षणी तो तत्पर होतो, अशा सोला भगवंत त्याच्या म्हणजे परमपिताच्या कार्यासाठी, त्या परमेश्वराच्या कार्यासाठी आणि या पृथ्वी तलावरती जनहितासाठी कार्य करण्यासाठी त्या आत्म्याला निवडलं जातं. आध्यात्मिक जागृती म्हणजे छोट्या शब्दात सांगायचं तर आत्मिक शुद्धता, अंतरीतील ब्रह्मांडाची ओळख आणि कर्माची ओळख. जेव्हा हे तुम्हाला कळतं तेव्हा तो ब्रह्मांडातले
ती परमपिता, तो पराशक्ती, जी ब्रह्मांडी रूपामध्ये सर्वत्र वसरलेली आहे, ती साक्षात तुमच्याशी बोलते आणि त्यांचा आवाज तुमच्या कानी येतो. जेव्हा त्यांचा आवाज तुमच्या कानी येतो तेव्हा तुमचं हृदय चक्र पूर्णतः ओपन होतं आणि तुमचं हृदय चक्र जेव्हा ओपन होतं तेव्हा तुम्हाला सर्वत्र फक्त प्रेम आणि प्रेमच दिसतं. प्रत्येक वस्तूत आणि प्रत्येक प्राणी मात्रामध्ये तुम्हाला तो भगवंत दिसतो. याच्या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करते. धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ज्याने याचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू सो मच ऐकल्याबद्दल. हर हर महादेव. श्री मात्रे नमः.